म्हणून मला विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करायचं नाहीये. आबा, अहो असं नका करू. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर अजूनही नाराज आहात. मला मान्य आहे मी तुमच्याशी खूप चुकीचा वागलोय आणि ती सगळ्यात मोठी घोडचूक होती. आबा पण मला चूक सुधारायची एक संधी द्या. अहो माझ्यावरच्या रागामुळे तुम्ही का स्वतःच्या जीवाशी खेळताय? हो भाऊजी, अहो तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि हे बघा, काही झालं ना तरी अहो आपण एक कुटुंब आहोत. हो आबा, अशा अडचणीच्या वेळेस परका माणूस सुद्धा मदतीला उभा राहतो. आणि आम्ही तर तुमचे सख्खे आहोत ना. तुमचं काही बरं वाईट झालं ना आबा, तर आम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हो ना आबा, आमचा नाही पण माझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा ना. तुम्ही त्याच्यापासून अशी त्याच्या आजोबांची माया हिरावून नका घेऊ. नकोयत आम्हाला तुमचे पैसे. आम्ही करून घेऊ काही ना काही मॅनेज. आणि असंही आबांनी नकार दिला. त्यांच्या शब्दाचा मान ठेवा. चला निघा. इंद्रा, अरे या राणीला बोलून नको तो वेडेपणा करायला निघाले. स्वतःच्या आयुष्याशी खेळतायत ते. तू तरी तिच्या नादी लागू नकोस रे. यांना समजावायचं सोडून तू पण काय पैशाला नाही म्हणतोयस? इथे योग्य तेच बोलतोय तू. हो, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. आपली परिस्थिती बिकट आहे, पण तू कोणासमोरही लाचार होत नाही. स्वाभिमानाला लढायचं म्हणतोय. माझे संस्कार पुढे घेऊन जायचं म्हणतोय. आता माझं काही हो, मी जगो अथवा मरो, मी याच्याकडनं पैसे घेणार नाही. आणि यावर मी ठाम आहे. बास झालं हो, बास झालं. खूप ऐकून घेतलं मी तुम्हा सगळ्यांचं. पण आता प्रश्न तुमच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे हे पैसे कोण देते, ते कुठून येतात, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. आता मला तुमचं ऑपरेशन होणं, तुमचं जगणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मी हे पैसे घेणार नाही आई, थोडा वेळ द्या आम्हाला. आम्ही करू मॅनेज पैसे. हो सर, बरोबर बोलतात. आम्ही आबांच्या ऑपरेशनसाठी जमवू पैसे, उभे करू आम्ही. हो का? कुठून करणार आहात पैसा जमा? ते काय 5-50 रुपये जमा करायचं नाहीये. 7 लाख रुपये, 7 लाख, कळतंय का? कुठून आणणार आहात? कसे मिळवणार आहात एवढे पैसे? काय तुझ्या बुवाकडे मागायला जाणार आहेस का सुरेखा देणार आहे? आधी त्यांच्याकडे 700 रुपये तरी आहेत का बघ. मोठी 7 लाख रुपये जमा करणार. तुला काय माझा नवरा जगलेलाच नकोय का ग, जे त्याच्या जीवाशी खेळतेस? मला राणी आणि इंद्रावरती विश्वास आहे. ते म्हणतायत ते पैसे जमा करतील. जमा करतील ते, विश्वास ठेवा तुम्ही सुद्धा. माझं ऑपरेशन त्यांनी जमा केलेल्या पैशावरच होईल. हो. तरी सुद्धा भाऊजी, मी काय म्हणते, उगाच जीवाशी कशाला खेळवू. हो आबा, आई बरोबर बोलते. अहो तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे येणार आहेत ते तुमचेच आहेत. बाहेरून कुठूनही पैसे येणार नाहीत घरात. हो ना आबा, आम्ही जे पैसे देतोय ते पैसे तुमचेच आहेत. इतकंच की आम्ही ते तुम्हाला देतोय.
माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच होईल, नाहीतर होणार नाही. या विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करून जगण्यापेक्षा